सोलापुरात विशेष महत्त्व लोधी समाजाच्या रंगपंचमीच्या उत्सवाला आहे। 150 वर्षापासून लोधी समाज बांधवाकडून रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जात आहे। या उत्सवात फक्त लोधी समाजच नाही तर परिसरात राहणारे राजपूत समाज, तेली समाज, मोची समाज, मुस्लिम समाज, इतर सर्व समाज बांधव मिळून अतिशय उत्साहात हा उत्सव दरवर्षी साजरा करतात। यातून एक सामाजिक बांधिलकी लोधी समाजाकडून जपली जाते। परंपरेनुसार होळी दहनपासून रंगपंचमीपर्यंत हा उत्सव चालतो। जवळपास 8 दिवस ह्या रंगपंचमीच्या उत्साहाची तयारी लोधी समाज करत असतात। या उत्साहाची सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार, मी रवी कयावले, माजी नगरसेवक। सोलापुरात रंगपंचमी विशेषतः लोधी गल्लीमध्ये रंगपंचमी साजरी केली जाते। त्याला विशेष असं महत्त्व आहे, कारण ही रंगपंचमी गेल्या 150 वर्षापासून पारंपरिक पद्धतीने केली जाते। जे आमच्या पूर्वजांनी ही सुरुवात केलेली रंगपंचमी निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचा एक संदेश देण्याचा आम्हाला काम केलेलं आहे। तीच परंपरा आम्ही आज जोपासत आहे। गेल्या 150 वर्षापासून आम्ही पारंपरिक पद्धत म्हणजेच बैलगाडीचा उपयोग करून त्यामध्ये रंगपंचमी खेळली जाते। या परिसरमध्ये प्रत्येक समाजाचा माणूस असू दे, तो मातंग असू दे, महार असू दे, मुस्लिम असू दे, राजपूत असू दे, तेली असू दे, अशा प्रत्येक समाजाच्या घटकाच्या प्रतिनिधित्वाला घेऊन आम्ही इथे हा सण साजरा करत असताना सर्वांना एकात्मतेचा हा आम्ही संदेश दरवर्षी सोलापूरवासियांना देत आहोत। आणि ही परंपरा गेल्या 150 वर्षापासून अशीच चालली आणि ह्यापुढेही अशीच अखंडित चालू राहणार आहे। मी लोधी समाजाच्या वतीने आज समस्त सोलापूरकरांना या रंगपंचमीची शुभेच्छा देतो। थांबतो की बैलगाडी असेल कोणता रूट असतो। नमस्कार, मी नागनाथ गंगाराम शिवशिंगवाले, लोधी समाज नवयुग जागृती सामुदायिक विवाह समितीचा अध्यक्ष आहे। तसेच आज लोधी समाजाच्या वतीने फार मोठा रंगपंचमीचा उत्सव हा साजरा केला जातो आहे। तर हा जे उत्सव आहे हे बालाजी मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष घनश्यामदादा शिवशिंगवाले, समाजाचे अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले आणि इतर आमचे जे महत्त्वाचे ट्रस्टी आहेत, पंच मुरब्बी आणि मंदिराचे ट्रस्टी यांच्या सर्वांच्या नेतृत्वाने हे समाजाच्या वतीने दरवर्षी 170 ते 80 रंगाच्या गाड्या हे आम्ही समाजाच्या वतीने परंपरेनुसार 150 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे। तर यामध्ये समाजामध्ये या उत्सवासाठी पूर्णपणे 2 ते 3 दिवसापासून प्रत्येक मंडळाचे कार्यकर्ते गल्लोगल्लीतून सर्व नागरिक तयारी केलेली असते। प्रत्येक चौकात 100-100, 200 बॅरल भरून रंगाचे बॅरल भरून लोक रंगगाड्यांचे स्वागत करण्यासाठी उभारलेले असतात। 1.5 ते 2 किलोमीटरचा हा रूट आहे। गेल्या अनेक वर्षापासून या रूटप्रमाणे आम्ही रंगाच्या गाड्या काढत असतो। यामध्ये आजूबाजूच्या परिसरातील जे बी समाज बांधव आहेत, इतर धर्माचे सुद्धा लोक, मुस्लिम असून दे, बौद्ध असून दे, या सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन इकडं लोधी समाजाच्या रंगपंचमी पाहण्यासाठी येतात आणि रंगपंचमीमध्ये मिसळून रंगपंचमी खेळतात। हा सण फार मोठा। 70 ते 80 बैलगाड्यांचा ताफा, त्याचबरोबर पारंपरिक वाद्य घेऊन लोकगीत गात ही मिरवणूक संबंध परिसरात फिरते। संबंध महाराष्ट्रात फक्त सोलापुरात लोधी समाजाच्या वतीने वेगळ्या व पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात येते। प्रसाद दिवाणजी, न्यूज 18 लोकल, सोलापूर।